महिला आयोगाचा एक ॲडवायझरी रोल असतो पॉलिसी मेकिंग. म्हणजे महिलांना अधिक सबल, अधिक सक्षम, अधिक प्रॉडक्टिव्ह, अधिक कॉन्फिडंट असं करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या करणं. त्यात महत्त्वाचा नियम आहे आमच्या काळामध्ये जे आम्ही केलं होतं की इंटरनल कंप्लेंट कमिटी, विशाखा कमिटी, ह्या सगळ्या विशाखा कमिट्या महिला आयोगाच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांना जो लैंगिक अत्याचार किंवा लैंगिकतेच्यावरून जो त्रास सहन करावा लागतो ती तिथली विशाखा समिती स्ट्रेंथन आहे की नाही हे पाहणं. विधवा, परित्यक्ता, प्रौढकुमारिका, घटस्फोटिता यांना रोजगार मिळतो की नाही, तो मिळण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी हे करणं. एज्युकेशन घेताना जो ड्रॉपआउट रेट आहे, बरोबर, तो कशामुळे आहे? माझ्या घरापासून शाळा दूर आहे, ट्रान्सपोर्टेशन नाही. महिला आयोगाचं काम आहे. एखादी म्हणजे आमच्या एरियाजमध्ये आम्ही केलं की एखादी कालीपिली मुलींवालीच, याच्यात मुलं बसणार नाहीत रे बाबा, 11 वाजता एकदा जाईल आणि 5 वाजता एकदा येईल, या गावातल्या सगळ्या मुली ते सोडून देईल. भाडं तर कुठेही द्यायचं आहे, उगाच गर्दीत गेलं तर त्या मुलींना आईवडील पाठवत नाहीत. प्रश्न असं एज्युकेशन, हेल्थ, इकॉनॉमी, ऑल व्यक्तिमत्व विकास आणि लैंगिक अत्याचारापासून प्रिव्हेन्शन, मग इन्सेस्टिंग असो, कामाच्या ठिकाणी असो, ईव्ह टिझिंग असो, चिडीमारी वगैरे पथक, सगळ्या जिल्ह्यातले चिडीमारी पथक वर्किंग आहेत की नाही हे पाहणं यांचं काम आहे. या सगळ्यामध्ये आता लूप होल्स कुठे आहेत, का होत नाही आहे हे? सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस प्रशासनातल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा नंबर अजूनही, आरारामांनी 10,000 महिलांची पोस्टिंग केली होती तरी अजूनही त्या कमी आहेत. एक. दुसरं, या सगळ्याच गोष्टींचं सध्या महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, देशातसुद्धा राजकीयीकरण हे इतकं जास्त झालेलं आहे की माझा यातून राजकीय फायदा काय, हे काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असो किंवा राजकीय कार्यकर्ता असो, लोकप्रतिनिधी असो, हा पाहतो. आणि त्यामुळे जे फील्डवर काम करणारे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते सुद्धा तेवढंच पाहतात की मेरे आका को खुश रखना है बस. जे आता आपण ऐकतो 3 IAS आणि IPS अधिकारी बसले आणि त्यांना कसं मदत करता येतील यावर चर्चा करत होते असं कोणीतरी बोलत आहे. ते खरंही असेल, क्योंकि इनमें से कोई जो कि उनके पार्टनर है वो IAS IPS अधिकारी के आका हो सकते हैं. मला ही बदली पाहिजे, मला तिथे बदली पाहिजे, माझं हे प्रकरण झाकून ठेवा, माझ्याकडे ACBचं आलं ते करा, काही ना काही. थोडक्यात राजकारण विरहित महिला आयोग झाला पाहिजे, तरच तो महिलांच्या कल्याणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी काम करेल असं तुम्ही म्हणताय. शेवटचे 2 प्रश्न विचारते.